विषय जरी मोठा असला तरी ह्या विषयावर व्यापक चर्चा व्हावी यासाठी आजच्या पंचायत समितीच्या सभेमध्ये व्यक्तीचा मी ठराव मांडला आहे. सभागृहात तो एक पास झाला आहे. ठराव असा आहे की आमदार असतील, खासदार असतील, त्यांना एकदा जरी शपथ घेतली तरी त्यांना पेन्शन लागू होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या फॅमिलीला पेन्शन लागू होते. आज आमदार खासदारांना, मला वाटतं आमदारांना दर महिन्याला 1.25 लाख रुपये मिळत आहेत त्यांच्या मतदारसंघात फिरण्यासाठी. त्याच्या बाहेर इतर सवलतीच्या सगळ्या आहेत. प्रवास भत्ते असतील, आरोग्याचे असतील, काही ह्याच्यामधली स्कीममधली घरं असतील, ह्या सगळ्या त्याला मिळत आहेत. पण जिल्हा परिषदमध्ये 4-4, 5-5 वेळा, पंचायत समितीला 4-4 वेळा हे टर्म पुरे केले. त्यांना सुद्धा त्या मतदारसंघात फिरायला गोरगरीब लोक आहेत. हे जे मेंबर आलेत की शेवटचा समाजातला घटक हा पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर असतो. आणि आमचं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्याचा पाया आहे. आणि त्याला सुद्धा फिरण्यासाठी किंवा त्याला सुद्धा भविष्यात काही, माझं म्हणणं टोकन असेल, काही प्रमाणात कमी असेल, पण त्यांना सुद्धा पेन्शन योजना आमदार खासदारप्रमाणे लागू करावी अशा प्रकारचा आम्ही ठराव केलेला आहे. आणि ह्याचा पालकमंत्र्यांनी विचार करावा, राज्यकर्त्यांनी विचार करावा. इथे कुठल्याही पक्षाचा संबंध नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती महत्त्वाची आहे. ग्रामीण भागात फिरताना सुद्धा जिल्हा परिषद मेंबरला 10-10, 12-12, 13-13 गाव असतात. तो मोटरसायकलनं फिरत असेल, एसटीने फिरत असतील, काही गरीब लोकांना मोटरसायकल सुद्धा नाही. अशांना एक कायमचा आधार होईल, कायमची व्यवस्था होईल. अशा प्रकारची काही प्रमाणात का होईना सरकारने व्यवस्था करावी अशा प्रकारचा आपण ठराव केला आहे. सगळ्यांना समान न्याय पाहिजे आणि समान न्याय असेल तरच ह्या स्थानिक स्वराज्य संस्था मधला कारभार अधिक गतिमान होईल. तो मेंबर असेल, तो जिल्हा परिषद मेंबर असेल, पंचायत समिती मेंबर असेल, तो अधिक कार्यक्षमपणे हिरीन आपलं काम करण्याचा प्रयत्न करेल. कारण 2-2, 4-4, 5-5, 6-6 वेळा निवडून जो येतो तो जनतेमध्ये फ्री असल्याशिवाय, जनतेमध्ये फिरल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. पण दुर्दैव आहे, एकदा आमदार म्हणून झाला की त्याला मात्र आयुष्यभर पेन्शन मिळते. ही तफावत ही कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न सरकारने करावा, यासाठी आजचा ठराव केला आहे.